एक मोठी बातमी। क्रांतीवीर खाजा नाईक यांच्या स्मारक अनावरण प्रसंगाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र फडणवीस हे व्यासपीठावर होते आणि खडसे व्हीआयपी कक्षात बसले होते। फडणवीस यांच्यासोबत खडसे यांची भेट होऊ शकली नाही। या कार्यक्रमात भेट होईल असं अपेक्षित नव्हतं। मला भेट घ्यायची असेल तर मी रितसर अपॉइंटमेंट घेऊन भेट घेईन असं खडसे यांनी सांगितले। न्यूज 18 लोकमतशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे। धरणगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला एकनाथराव खडसे हे आलेले होते आणि त्यांची भेट होईल अशी शक्यता होती, परंतु दोघांची भेट ही होऊ शकलेली नाहीये। भाऊ, काय सांगाल? फडणवीस साहेबांसोबत आज आपली भेट होणार होती, पण ती भेट होऊ शकलेली नाहीये। फडणवीस साहेबांबरोबर माझी भेट अपेक्षित नव्हतीच। त्यांची भेट घ्यायची असेल तशा गर्दीच्या ठिकाणी मी भेट घेणार नाही। माझ्या विकास कामांच्या संदर्भात चर्चा करायची असेल तर त्याची अपॉइंटमेंट घेऊन मी स्वतः भेट घेऊ शकतो। भाऊ, व्यासपीठावर आपल्याला सन्मानाने बसवलं जाईल असं एक जनमानसामध्ये चर्चा होती, परंतु आपण समोरी प्रेक्षकांमध्ये बसलेला होता, काय सांगाल? हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे व्यासपीठावर कोणत्याही आमदाराला स्थान नव्हतं, कोणत्या व्यक्तीला स्थान नव्हतं। फक्त मंत्री महोदय आणि RSSचे जे धर्मजागरण प्रमुख आहेत त्यांना स्थान होतं। सर्वांना सन्मानाने VIP कक्षामध्ये बसवलेलं होतं। भाऊ, चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की राजकारणामध्ये स्वल्पविराम असतो, पूर्णविराम नसतो। आपल्याबद्दल हे वक्तव्य होतं, कसं बघताय वक्तव्याकडे आपण? मी म्हटलं होतं की माझ्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या ज्या चर्चा आहेत त्यांना पूर्णविराम दिलेला आहे। चंद्रकांत पाटलांना कदाचित अजूनही आशा असेल की भाजपमध्ये यावं। तर हे होते एकनाथराव खडसे यांनी सांगितलं की व्यासपीठावर मी बसणं हे अपेक्षित नव्हतं आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमची फडणवीसांसोबत माझी भेट होईल हे देखील अपेक्षित नव्हतं, परंतु आमची जी आहे मी या कार्यक्रमाला एक स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता म्हणून हजेरी लावलेली होती। आता नेमकं आगामी काळामध्ये फडणवीसांची आणि खडसेंची भेट होतं का हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।